नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला महत्त्वाच्या जी-आर बद्दल सांगणार आहे, जो महाराष्ट्र शासनाने नवीन पारित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील पशुपालनाला व्यावसायिक रूप देण्याकरिता आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पूर्वीच्या अनेक जिल्हा वार्षिक योजनांचे सुसूत्रीकरण करून नवीन सुधारित नियम लागू करण्यात आलेले आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आणि अनुदान. या योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या प्रवर्गानुसार 50 ते 75% पर्यंत शासकीय अनुदान थेट बँक खात्यात म्हणजे डीबीटी द्वारे जमा केले जाते. सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरी यांना 50% अनुदान, अनुसूचित जाती आणि जमाती यांना 75% अनुदान. योजनेअंतर्गत समाविष्ट असणारे विविध प्रकल्प कोणते कोणते आपण पाहू. या योजनेमध्ये तुम्ही खालीलप्रमाणे कोणत्याही व्यवसायासाठी अर्ज करू शकता. दुभत्या गायी म्हशीचे गट वाटप म्हणजे दुग्ध व्यवसाय. प्रकल्प आहे 5 दुधाळ गायी किंवा म्हशीचा गट. एकूण अंदाजे खर्च सुमारे 11,35,000 रुपये. अनुदान आहे सर्वसाधारण प्रवर्गाला सुमारे 5.67 लाख, तर SC ST ला आहे 8.51 लाख अनुदान मिळेल. ओके. शेळी मेंढी पालन गट याला काय आहे 50 शेळ्या आणि 5 बोकड किंवा 50 मेंढ्या तर 5 नर मेंढे यांचा गट. अनुदान आहे या प्रकल्पासाठी देखील पात्रतेनुसार 75% पर्यंत दिले जाईल. आणि पहा कुक्कुटपालन. कुक्कुटपालनासाठी प्रकल्प आहे 5,000 एक दिवसीय सुधारित अंडी देणाऱ्या पक्ष्यांचे संगोपन, शेड, सोलर सिस्टम आणि ऑटोमेशन सह. ओके. एकूण प्रकल्प खर्च आहे अंदाजी 30 लाख रुपये. अनुदान आहे 50% म्हणजे 15 लाख, तर SC ST प्रवर्गाला 75 लाख म्हणजे साधारणला आहे 15 लाख रुपये 50% म्हणजे, आणि SC ST ला 75 लाख 75% 22 लाख पर्यंत 22,50,000 पर्यंत. ओके. अनुदानाचे टप्पे. हे अनुदान 2 टप्प्यात मिळते. पहिला टप्पा म्हणजे शेडचे बांधकाम पूर्ण झाल्यावर आणि दुसरा टप्पा पक्षी खाद्य खरेदी केल्यानंतर. पहा दुसरा आहे 4 नंबरचा आहे वराह पालन. नवीन बदलानुसार आहे. प्रकल्प 5+1 वराह गट, विमा आणि आवश्यक पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये आहेत. एकूण प्रकल्प खर्च आहे सुमारे 2,08,000 रुपये. चारा विकास व मुरघास संयंत्र याच्यामध्ये आहे. या योजनेमध्ये मुरघास संयंत्र वाटप योजनेत आता शेतकरी समूह किंवा गटांचाही समावेश करण्यात आला आहे. पात्रता आणि आरक्षण आहे. प्राधान्य ग्रामीण भागातील भूमिहीन अल्पभूमीधारक. ओके. आणि अत्यल्प भूमीधारक शेतकरी, वन हक्कधारक, सुशिक्षित बेरोजगार, तरुण आणि महिला बचत गट यांना यात प्राधान्य दिले जाते. महिलांसाठी आरक्षण आहे या योजनेमध्ये 50%. ओके. आणि दिव्यांगांसाठी 5% आरक्षण लागू आहे. शेतकरी गट संस्थांसाठी अट. जर शेतकरी गट किंवा संस्था अर्ज करत असेल तर त्यांच्याकडे किमान 50 सदस्य आणि 5 लाख रुपये भाग भांडवल पाहिजे. आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतील तुम्हाला. आधार कार्ड, 712, 8 चौतारा, जातीचा दाखला लागेल, SC ST, रहिवासी दाखला, बँक पासबुक, रद्द केलेला धनादेश आणि फोटो आणि सही आणि महाडीबीटी पोर्टलवरील नोंदणी प्रोफाईल. ओके. आणि हा अर्ज करण्यासाठी पण याच्यामध्ये या योजनेचे नवीन अर्ज पशुसंवर्धन विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात. तुम्ही या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पशुसंवर्धन हा पर्याय निवडून अर्ज करू शकता. ओके. पहा आनंदाची बातमी आहे, दिव्यांगाला पण याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. खूप महत्वाची बातमी मित्रांनो. नवीन वाटले तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि ऑल वर क्लिक करा. थँक्यू.